पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू नक्कीच जातोय. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने चेंडू वळवलाय. 3 चेंडूमध्ये 2 धावा पाहायला मिळत आहेत. थोडंसं क्षेत्रविरचनेमध्ये बदल केला झालाय. विकास कांबळे उर्फ छकुला, डोळ्यावरती चष्मा नक्कीच लागलाय. क्रिकेट खेळता खेळता दूरदृष्टी नक्कीच वाढली आहे आणि या संपूर्ण संघाचं संघ मालक म्हणून सुयश यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. काय संघबांधणी केली आहे. पुन्हा एकदा कॉल दिला जातोय. सुसंधी होती, धावचीत करायची. 1 धाव काही वार राखू शकले नाही आहेत. धावसंख्या झाली ती 3. पुन्हा एकदा सुरेख टपलीचा फटका पाहायला मिळाला. पहिल्या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू. काय चेंडू टाकलाय. चेंडूने अचानक घेतलेली उसळी आणि विकेटचं पतन नक्कीच पाहायला मिळत आहे. शेवटच्या क्षणी टाकलेला ऑफस्विंग इतका उडाला, बाउन्सी बॉल झाला. पहिल्या विकेटचं पतन नक्कीच होत आहे. नवीन बॅटर अमन नक्कीच पाहायला मिळत आहेत. टीम मीटिंग केली जाते. पहिल्या विकेटचं पतन होतंय. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलाय. प्रथमेश उर्फ पत्तू नावाने ओळखले जाते असे अष्टपैलू गोलंदाज. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं. चार चेंडूमध्ये 3 धावा नक्कीच प्रवीणने केल्या आहेत. चेंडू टाकलाय व्हाईट बॉल. अचूक टप्पा हेरावा लागेल, अचूक टप्पा शोधावा लागेल. पुन्हा एकदा सुरेख ऑफ स्विंग. कमबॅक नक्कीच पदू यांनी केलंय. पहिला चेंडू अवांतर टाकल्यानंतर पुढचा चेंडू सुरेख टाकला गेला. धावसंख्या वाढली. धावसंख्या गेली ती 6 धावांवरती. 1 गड्यांच्या मोबदल्यात. रिव्हर्स स्वीप करायचा प्रयत्न किपरच्या माध्यमातून लखाणी पाहायला मिळत आहेत. टाकलेला चेंडू सुरेख. रमजान यांच्या माध्यमातून चेंडू नक्कीच चेंडू अडवला असता तर डॉट आला असता. प्रयत्न चांगले केले. 1 धाव काही रोखू शकले नाही आहेत. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये खेळलेला फटका. धावसंख्या झाली ती 8. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा अवांतर चेंडू व्हाईट बॉल. अचूक टप्पा हेरलाय. 2 अवांतर चेंडू टाकले आहेत. 9 धावा बोर्डवर पाहायला मिळत आहेत.
पुन्हा एकदा एकेरी धाव. अनिकेत यांच्याकडनं चेंडू सुटला जातोय. एज इज अ नंबर. वाढलेलं वय आपण नक्कीच अनिकेत यांचं पाहिलं गेलं, परंतु एफर्ट्स नक्कीच क्रिकेटच्या माध्यमातून दिले जातात. सुरेख चेंडू. 2 षटकं समाप्त होत आहेत. धावसंख्या होती ती 11. एक गड्याच्या मोबदल्यात उर्वरित 12 चेंडू नक्कीच निर्धाव टाकायचा प्रयत्न पूर्ण करत आहे. फील्डिंग केली जाती आहे. नवीन पर्यायी गोलंदाज कोण, दुसरा तिसरं कोणी नाही. आणि रमजान कॉन्फिडेंटली म्हणतो मी टाकतो म्हणजेच ना रमजान टाकेल. 2 षटकं समाप्त होत आहेत. अनिकेत स्वतःवरती नाराज असतील. चेंडू सुटल्यानंतर बाकीचे प्लेयर आपल्याला शाबासकी देतात. प्रयत्न नक्कीच करावे लागतील. नक्कीच सुसंधी होती या ठिकाणी पाहायला मिळती आहे. मारलेला फटका थोडासा लेट हातामध्ये विसावला. धावसंख्या होती ती 12. कल्याण विरुद्ध भांडूप द्वंद्व युद्ध नक्कीच पाहायला मिळते. 2 नामांकित संघामध्ये चालू असलेली लढत नक्कीच आपण पाहतोय. आई गावदेवी चिंतामणी कल्याण, प्रवीण आणि अमन. गोलंदाजी मार्फत रमजान. टाकलेला चेंडू नक्कीच वाईड गेला असता. बाहेर चेंडू ज्याला लागलाय, दुखापतग्रस्त झाला असेल तर नक्कीच त्याच्याकडे बघायचं आहे. मारलेला फटका जोरात होता. कौशिक कदम यांच्या चेंडू डोळ्यावर आदळलाय. माझा सक्का चुलत भाऊ आहे. क्रिकेटची आवड ज्या ज्या ठिकाणी क्रिकेटची टुर्नामेंट असते त्या ठिकाणी प्रेक्षक म्हणून नक्कीच पाहायला असतात. स्वतःला जपायचे. पाणी लावा डोळ्याला. बर्फ असेल तर बर्फ नक्कीच लावा. दोन गडी बाद नक्कीच झाले आहेत. वेगात टाकलेला चेंडू वेगात स्ट्रोक खेळलाय. तीस षटक प्रगतीपथावर असताना नक्की चेंडू टाकलाय भांडूपला आणि गेलाय कांजूर मारला. अवांतर चेंडू. सँडी आवाज येतोय. सँडी 30 षटक प्रगतीपथावर. चेंडू टाकलाय भांडूपला आणि गेलाय कर्जतला. फारच वाईट. स्वतःहून घेतलेली गोलंदाजी. धावसंख्या नक्कीच अनाकरणी वाढती आहे.
पुन्हा एकदा रमजान तयार. टाकलेला चेंडू पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. सँडी या ठिकाणी आम्हाला कॉम्बॉक्सच्या दिशेने वळाले व्हाईट बॉल दाखवण्यासाठी. चेंडू अडलाय. धावसंख्या नक्कीच अनाकलनी वाढतीये. 16 धावा. धावसंख्या नक्कीच झाली. 17 धावा. तीस षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा रमजान यांना दंडित केलं जातं. व्हाईट बॉल. पाच चेंडू टाकलेत. 7 धावा दिल्या आहेत. बॅटला लागल्या चेंडू नक्कीच निर्धाव चेंडू जातोय. दोन चेंडू शिल्लक. टाकलेला चेंडू ब्लॉक होल मधील सुरेख चेंडू. एक धाव नक्कीच पाहायला मिळते. 19 धावा. 19. तिसऱ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. 1 to go. वेग वेग आणि वेग. काय कमबॅक केलाय रमजान यांनी. बॅटर आउट. षटक क्रमांक 3 संपुष्टात येतं आणि धावसंख्या स्थिरावती 19 धावांवरती. उर्वरित 6 चेंडू. सहा चेंडूमध्ये 8 धावा दिल्या आहेत. चार वाईट टाकलेत पण कमबॅक केला. विकेट घेतलाय. धावसंख्या स्थिरावली 19 धावांवरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचं निर्णायक आणि हाणामारीचं षटक. नॉनस्ट्राईकला आले ते साई आणि शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते कैलाश.
टाकलं चेंडू सुरेख होता, या ठिकाणी पाहायला मिळालाय. पंच नक्कीच दंडित करतायत. व्हाईट बॉल. धावसंख्या आकार घेते 20 धावांवरती. सुसंधी होती. लखानी यांनी चेंडू अडवला. स्टंपला काहीच लागला नाहीये. निर्धाव चेंडू नक्कीच गेला असता. धावसंख्या झाली ती 20. एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न. कौतुक करावे लखानी यांचं. काय चेंडू कॅच केलाय. अतिरिक्त धाव नक्कीच वाचवली आहे लखानी यांनी. रिव्ह्यू स्वीप करायचा प्रयत्न. एक धाव नक्कीच पाहायला मिळती आहे. अजूनही शेवटच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 22. 22. 22 लॉस ऑफ 3 विकेट्स. शे पाडून खेळायचा प्रयत्न. एक धाव नक्कीच वाचली जाती आहे. मारला फटका सुरेख होता. टू 3-23. शेवटचे निर्णायक 3 चेंडू. एक धाव नक्कीच मिळती आहे. 2-4-24. शेवटचे निर्णायक 2 चेंडू. धावसंख्या झाली ती 24. स्वीपचा सुरेख फटका. एक धाव नक्कीच मिळेल. 2-5-25. दांडी गुल झाली आहे. टाकलेला चेंडू सुरेख होता. शेपाटवून फुलटॉस करण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला. विकेटचं पतन नक्कीच होत आहे.
नक्कीच मॅचला सुरुवात होतीये. रमजान आणि मंदार. पहिलं षटक नक्कीच घेऊन येतोय तो आकाश. जिंकायला हव्यात त्या 24 चेंडूमध्ये 26 धावांचं लक्ष्य. उलटा चेंडू स्टेप आउटून खेळायचा प्रयत्न. एक धाव नक्कीच मिळती आहे. संघाचं खातं नक्कीच उघडलं जात आहे. दिवंगत रघुनाथ आरोंदेकर यांचा चिरंजीव म्हणजेच मंदार नॉनस्टॉप क्रिकेटनं आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. नक्कीच नावाला आदरांजली आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. टाकलेला चेंडू नक्कीच बाईच्या माध्यमातून एक धाव पाहायला मिळतोय. वेग आणि वेगात टाकलेला चेंडू. टाकलेला चेंडू सुरेख होता. ब्लॉक होलमध्ये टाकला होता. बॅटला काही स्पर्श करून दिला नाहीये रमजान यांच्या. किपरला सुद्धा चकवलंय आणि 2 धावा नक्कीच बोर्डवर पाहायला मिळत आहेत. काय शेवटच्या श्रेणी चेंडू टाकलाय. नो बॉल नो +1 अशा 2 धावा. धावसंख्या धावली आहे 4 धावांवरती. कबड्डी खेळामध्ये आपण म्हटलं जातं 30 सेकंदाची रेड असते. या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून आकाश बराच वेळ घेत आहेत. मारला फटका सुरेख या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि मंदार बाद होत आहेत. महत्वाचा गडी बाद होतोय. पहिला धक्का नक्कीच बसला जातोय. चुकीचा कॉल नक्कीच दिला जातोय. विकेटचं पत्तन. महत्वाचा गडी बाद. नवीन बॅटर नक्कीच पाहायला मिळेल लखानी. चला मित्रांनो, टीम मीटिंग थोडीशी कमी करा. आकाशाकडे बघितल्यानंतर काही कळत नाहीये. पावसाने आपल्याला नक्कीच मेहरबानी केली आहे. आजचा हा महोत्सव नक्कीच अत्यंत चांगल्या सुस्थितीमध्ये आपण सकाळपासून आतापर्यंत पाहतोय. पुन्हा एकदा आकाश तयार. नवीन बॅटर नक्कीच पाहायला मिळत आहेत लखानी.
मारला फटका सुरेख धावून केले. धावा जात आहेत. कॉल दिला जातोय. सुसंधी होती धावचित करण्याची. एका धावेने धावसंख्या नक्कीच वाढली आहे. 5 धावा बोर्डवर नक्कीच पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. फुलटॉस चेंडू नक्कीच सुसंधी होती. स्ट्रेट ड्राईव्ह जर मारला असता तर चौकाराच्या दिशेने चेंडू आला असता. धावसंख्या होती ती 6. 5 चेंडू 6 धावा. आणि या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहूया. चला बाहेरून कोणी बोलू नका. नक्कीच नामांकित पंच आहेत. पंच दंडित करतायत. नो बॉल, नो +1. धावसंख्या नक्कीच धावली आहे. 8 धावांवरती पोहोचली आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 1 टू गो. आकाश सुद्धा सांगतात नो बॉल आहे. गोलंदाज सांगतायत. पाहूया शेवटचा निर्णायक आणि अंतिम चेंडू. 1 टू गो. चला पडद्यावरचे हात काढायचे आहेत. निदान रेषा आहे त्यामुळे कोणाही पडद्याला हात लावू नका. बॅरिगेट्सला हात लावू नका. थोडंसं मागे उभे राहा. वादग्रस्त निर्णय होणार नाही याची दक्षता घ्या. कालच्या सत्रामध्ये बघितलं लेग साईडच्या ऑफ साईडच्या दिशेने चेंडू पडदा खाली केला होता आणि बॅटर आऊट झाला. त्यामुळे जी निदान रेषा आखली आहे. पुन्हा एकदा नो बॉल. योगायोग म्हटला जातोय. पुन्हा एकदा दुसरा नो बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या एकेरी धावेने वाढली आहे 9 धावांवरती. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. 1 टू गो. नक्कीच षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात येत आणि धावा होत आहेत त्या 1 गड्याच्या मोबदल्यात 9 धावा. अटीतटीची लढत नक्कीच पाहायला मिळेल. उर्वरित चेंडू आहेत 18 आणि धावा हव्यात त्या 17 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसच्या माध्यमातून टीम मीटिंग केली जाते. पर्यायी गोलंदाज कोण. 18 चेंडू 17 धावांची आवश्यकता. चला मित्रांनो थोडंसं स्पीडअप करायचं आहे. एकंदर सेशन वाईज 16 संघ आपण पाहतोय. शेवटची मॅच नक्कीच पहिल्या फेरीची आपण पाहिली जाती आहे. यानंतर नक्कीच प्रत्येक आउटर विभागातील एक संघ, सेशन वाईज मधले 2 संघ, असे 3 संघ पात्र नक्कीच ठरले जातील. पहिलं षटक नक्कीच पाहायला मिळालं. 9 धावा दिल्या आहेत. नवीन गोलंदाज नक्कीच पाहायला मिळतोय. सर्विस स्ट्राईकला ते लखानी, ते रमजान. सल्ला मसलत केला जात आहे. नक्कीच व्यूह रचना आखली जाते आहे.
अचूक 6 चेंडू कुठल्या पद्धतीने टाकायचे आहेत. एक अष्टपैलू गोलंदाज म्हणजे सर्वेश, ज्यांनी बॅटिंग सुद्धा केली आहे, संघासाठी धावा जमवल्या आहेत. स्ट्राईकला ते लखानी. टाकलेला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो. व्हाईट बॉल. पंचांच्या हात समांतर, चेंडू अवंतर. ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू निर्धाव जातोय. बॅटला काही स्पर्श करून दिला नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. काय सर्वेशांनी कमबॅक केलाय. 2 चेंडू झाली आहेत. धावा स्थिरावल्या आहेत. 10 धावांवरती 1 गड्यांच्या मोबदल्यात. व्यूहरचनेमध्ये बदल नक्कीच केला जातोय. लखाडी थोडेसे चिंताग्रस्त पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक बॅटिंग करताना बॅटला स्पर्श केला जात नाहीये. चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलेले 2 चेंडू नक्कीच निर्धाव आले आहेत. प्रयत्न नक्कीच करावे लागतील. चला स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. टीम मीटिंग थोडीशी कमी करा. कल्याण विरुद्ध भांडूप चालू असलेलं युद्ध नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा सर्व्हिस तयार. फुल टॉस चेंडू. जोरदार प्रहार. 1 धाव नक्कीच मिळती आहे. धावसंख्या झाली ती 11. दुसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. फुल टॉस चेंडू. मोठा प्रहार नक्कीच पाहायला मिळालाय. दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 12. दोन दिवस नक्कीच नामांकित असा अष्टपैलू खेळाडू आज आपल्याला KP9 चषक पर्व 10व्या धाव्यामध्ये आपल्याला पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतोय, म्हणजे सँडी. फुल टॉस चेंडू. मोठा प्रहार नक्कीच पाहायला मिळालाय. एक धाव नक्कीच बहाल केली जाते. घोषांकी क्षेत्र आहे आणि नक्कीच आपण या क्रीडानगरीमध्ये पाहतोय भारतीय जनता पक्ष सरचिटणीस कोकण विकास आघाडी माननीय मिलिंदजी कोरगावकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. आज कोकणचा विकास आणि कोकणाच्या माध्यमातून धावणाऱ्या गाड्या मे महिन्याचा दिवस चालू आहेत. सातत्याने कोकणात जाणारे आमचे कोकणकर म्हणजेच भांडूपकर असतात आणि त्यांच्या माध्यमातून भांडूप स्टेशनला सुद्धा
रेल्वेच्या माध्यमातून कोकणातली गाडी थांबण्यासाठी चाललेला अट्टाहास आणि ते प्रयत्न नक्कीच सफल होईल. एक नामांकित व्यक्तिमत्व भारतीय जनता पक्ष सरचिटणीस माननीय मिलिंद कोरगावकर साहेबांचं या ठिकाणी आगमन. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्याचं स्वागत करूया. KP9 चषक पर्व 10वं. नक्कीच अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. आज वेळात वेळ काढून आपण आज आलात. आपलं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत सर. धावसंख्या नक्कीच झाली आहे ती 13 धावा नक्कीच बोर्डवर पाहायला मिळत आहेत. फुलटॉस चेंडू मोठा प्रहार नक्कीच पाहायला मिळतोय आणि जात आहेत त्या 2 धावा. सुरेख फटका. 2 धावाने धावसंख्येचा बोर्ड नक्कीच धावला जातो आहे. धावा होत आहेत त्या 15. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा बोर्डवर पाहायला मिळाल्या. बारा चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता कंपल्सरी चेसच्या माध्यमातून. नक्कीच पर्यायी गोलंदाज कोण टीम मीटिंग केली जाती आहे. विकी नवीन गोलंदाज. बारा चेंडू 11 धावांची आवश्यकता कंपल्सरी चेसच्या माध्यमातून. मारले फटका सुरेख. संयमी फलंदाजी करावी लागेल. रमजान यांनी 9 चेंडूमध्ये 5 धावा बनवल्यात. लखान यांच्या 7 चेंडूवरती 6 धावा. काय चेंडू टाकलाय. चेंडू कळलाच नाही, खाली बसला. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा रमजान यांनी केलेला प्रयत्न. निर्धाव चेंडू नक्कीच जातो आहे. समीकरण थोडंसं बदलत आहे. धावसंख्या नक्कीच स्थिरावली आहे. 10 चेंडू 10 धावांची आवश्यकता. एकदा टपलीचा सुरेख फटका. समीकरण बदलत आहे. 9 चेंडू 9 धावांची आवश्यकता. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना नक्कीच रंगेल. मारला फटका सुरेख आणि जातोय सीमा रेषा पार. मगासपासून करत असलेला प्रयत्न का मी या संघाचा प्रमुख बॅटर आहे रमजान दाखवून देतोय. चौकाराच्या माध्यमातून सुरेख फटका. मारलेला चौकार. धावसंख्या नक्कीच धावली आहे. 8 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता कंपल्सरी चेसच्या माध्यमातून. 8 चेंडू 5 धावा. रमजान 4 चेंडू झाले आहेत. 8 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. धावसंख्या धावली आहे ती 21.
मारलेला फटका काय कॉन्फिडन्स होता. सीमा रेषा पार 4 धावांसाठी थाडलाय. चुकीचा कॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन्ही बॅटर सुस्थितीमध्ये नक्कीच पाहायला मिळत आहेत. धावसंख्या होती ती 22. 7 चेंडू 4 धावांची आवश्यकता. लखानी नक्कीच या चेंडूवरती एकेरी धाव घेईल. अटीतटीची लढत नक्कीच पाहायला मिळाली आहे. रमजान कधीपासून वाट पाहत होते, माझ्या बॅटमधनं चौकार का येत नाही. भांडूपमधील चौकाराचा बादशाह म्हटलं जातो. टॅपसाठी सुप्रसिद्ध असला हा रमजान चौकार लगावला, आत्मविश्वास वाढवलाय. नक्कीच कोणता फलंदाज बाद झालाय ती मीटिंग केली जाईल. पंचांची मीटिंग होईल. निर्णायक चेंडू होता. 1 धाव नक्कीच घेतली असती तर चालली असती. अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं. चला पंचांची निर्णय काय अंतिम निर्णय असेल, वादविवाद करू नका. दिलेला निर्णय आहे. स्पर्धेचे कडक नियम आहेत. आयोजक कमिटीच्या माध्यमातून दिलेला निर्णय हा फायनल असेल. चला बाकीचे कल्याण संघ आपापली जागा घ्या. निर्णायक क्षणी रमजान बाद झाले आहेत. नवीन बॅटर नक्कीच पाहायला मिळत आहेत. विकास कांबळे उर्फ छकुला. नक्की शेवटचे निर्णायक 6 चेंडू घेऊन येत आहेत ते अनिकेत. विकास कांबळी उर्फ छकुला. निर्णायक 6 चेंडू कंपल्सरी चेसच्या माध्यमातून 4 धावांची आवश्यकता. 6-4. पाहूया कोण जिंकतंय, कल्याण की भांडू. आक्रमक फलंदाजी करणारा रमजान बाद झालाय. नक्कीच व्यासपीठावर उपस्थित असले आमचे कोकण विकास आघाडीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस माननीय मिलिंदजी कोरगावकर सर, त्यांच्यासोबत उदयजी परब, सुशीलजी राय यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. आणि भांडूप कांजूरकरांना एक नवीन सुसंधी आहे आपल्याला पाहायला मिळत आहे. कोकण रेल्वेच्या माध्यमातून कोकणातल्या गाड्या या भांडूप स्टेशनला सुद्धा थांबा दिला पाहिजे म्हणून केलेली मागणी ग्राह्य धरली गेली आहे. आणि संपूर्ण महाविकास आघाडी म्हणजेच आमचे कोकण विकास आघाडीच्या माध्यमातून ही सुवर्णसंधी आपल्याला पाहायला मिळते. काम जोरात चालू आहे. मी सुद्धा कांजूरला राहतो, त्यामुळे ही सुवर्णसंधी आमच्या कोकणकरांना मिळणार. पुढच्या मे महिन्यापर्यंत नक्कीच ती गाडी थांबेल अशी आपण आशा बाळूया. मॅचच्या दिशेने नक्कीच वळूया. टाकलेला चेंडू फारच वाईट. समीकरण बदललंय. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता.
पुन्हा एकदा अवांतर चेंडू. 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता. मारला फटका सुरेख. 5 चेंडू 1 धावेची आवश्यकता कंपल्सरी चेसच्या माध्यमातून. मारला फटका सुरेख आणि या ठिकाणी नक्कीच संघ विजयी झालाय. स्वर्गीय रघुनाथ आरोंदेकर म्हणजेच अँटिक 9 हा संघ म्हटला जातो. व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय ज्याच्या बॅटमधनं आलाय चौकार आणि शेवटपर्यंत भांडत बसला की मी का आऊट नाही आहे, मी आऊट का झालो, तोच ठरतोय सामनावीराचा पुरस्कार. रमजान आपण व्यासपीठावर नक्की जायचं आहे. चला फेसबुकच्या माध्यमातून रमजानचा